ठाकरेंच्या सेनेचे माजी खासदार विनायक राऊतांसह कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल। सून गिरिजा राऊत हिच्या तक्रारीवरून जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। गोमूत्र प्यायला देऊन डोक्यावरील केस सुपटल्याचा आरोप। विनायक राऊत यांनी सून गिरिजा राऊत यांनी केलेले आरोप फेटाळले। गिरिजा यांनी केलेले आरोप खोटे। गिरिजा यांनीच आमच्याकडून 12 कोटींसह महिन्याला 2 लाख आणि आलिशान फ्लॅट आणि कारची मागणी केली, राऊतांचे आरोप। सासरे विनायक राऊत यांनी केलेले आरोप गिरिजा राऊत यांनी फेटाळले। फ्लॅट आणि पैशाबाबत केलेले आरोप खोटे। पती गीतेश राऊतांकडून अनेक वेळा मारहाण, गिरिजा राऊतांचा आरोप। अनेक बाबांकडून माझ्यावर जबरदस्तीने उपचार, गिरिजा राऊतांची माहिती। गिरिजा राऊत प्रकरणातील आरोपी भोंदू फिरोज शेखला 2 दिवसाची पोलीस कोठडी। अघोरी कृत्य केल्याच्या आरोपाखाली फिरोज शेखला अटक। गिरिजा राऊत यांचा राऊत कुटुंबासह भोंदू फिरोज शेखवर गंभीर आरोप। निदा खानच्या जामीन आदेशातील श्रीकृष्णाच्या उल्लेखावरून वाद। हिंदू जनजागृती समितीची न्यायालयाच्या निरीक्षणावर नाराजी। धार्मिक उपमेमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा समितीचा आरोप। मुंबईच्या पायधुनी परिसरात 7 वर्षाच्या मुलीवर अत्याचार। मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू। नागरिकांकडून पायधुनी पोलीस ठाण्याला घेराव। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची नागरिकांकडून मागणी। गडचिरोलीतील एटापल्ली तालुक्यात पुन्हा एकदा नक्षलवादी हालचालींची चाहूल। कुंडम गावाजवळ नक्षलवाद्यांचे बॅनर आणि पत्रक आढळल्यानं एकच खळबळ। सुरक्षा यंत्रणांकडून शोध मोहीम सुरू। अधिकृत चौकशीनंतरच पुढील माहिती होणार स्पष्ट। मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंना हनुमान चालीसा नको होती। मुख्यमंत्री असताना हनुमान चालीसा वाचली असती तर पक्ष बर्बाद झाला नसता। माजी खासदार नवनीत राणा यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका। मात्र नवनीत राणांच्या टीकेवर आदित्य ठाकरेंनी उत्तर देणं टाळलं। बोगस बियाण्यांविरोधात राज्यभर शेतकऱ्यांचा संताप। सोयाबीन पिकाची उगवण न झाल्यानं शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात। अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा आणि वाशिम जिल्ह्यात कृषी विभागाकडून कारवाईचा बडगा। कंपन्यांवर गुन्हे दाखल। बोगस बियाण्यांवरून विरोधकांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल। बोगस बियाण्यांच्या रॅकेटला सत्ताधाऱ्यांचं पाठबळ। सरकारच बोगस असल्याचा सकाळांचा घणाघात तर शेतकऱ्यांच्या नुकसानीला जबाबदार सुषमा अंधारेंचा सरकारला सवाल। तब्बल 3 दिवसानंतर मोर्शी दुर्घटनेतील शोधकार्य संपलं। दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू तर 14 जणांना वाचवण्यात यश। इमारतीबाहेरील कचऱ्यात अडकलेल्या व्यक्तीचाही मृतदेह सापडला। संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी 19 जुलैला सर्वपक्षीय बैठक। सरकार विरोधकांमध्ये रणनीतीची चाचपणी। अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आणखीन पेटला। आठवड्याभरात अमेरिकेचा इराणवर तिसऱ्यांदा हल्ला। रात्री उशिरा बुशेहर अणुऊर्जा केंद्राच्या शहरावर हवाई हल्ला। मला मारण्याचा प्रयत्न केल्यास इराणला बेची राख करणार। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा। मुज्तबा खामिनेई यांनी वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्याचा संदेश दिल्यानंतर ट्रम्प यांचा इशारा।